तू काय सायकल चालवते माहितीये, एकदम रपारप रपारप कमाल. अरे तुम्हाला माहितीये का तिला सायकल कुणी चालवायला शिकवली? कुणी? अरे कुणी म्हणजे काय, मी. काय सांगताय? स्वीटूला सायकल शिकवला नाही तो मी. ती सायकलवर बसायची आणि मागे कॅरियर जे आहे ते मी पकडायचो. आणि स्वीटू अशी सायकल चालवायला अशी सुरुवात केली की मी असं कॅरियर सोडून द्यायचो आणि मी असा हात सोडला की तिचा तोल जाऊन ती पडायची. अच्छा. मी त्यांना बोलायचं, हो तुम्ही असं केलं तर तिला नाही ना ती शिकणार, चिडायची मी त्यांच्यावर. मग काय झालं दादा, ती कशी शिकली? तुम्हाला सांगतो, नलू खूप डोकं खायची. एक दिवशी मी ठरवलं, मी स्वीटू आणि सायकल घेऊन बाहेर गेलो. स्वीटूला सांगितलं सायकलवर बस आणि मी तिच्या बरोबर समोर थोड्या अंतरावर जाऊन उभा राहिलो आणि तिला सांगितलं सायकल चालवत चालवत माझ्या दिशेने ये. स्वीटू सायकलवर बसली, तिने सायकल चालवायला सुरुवात केली आणि माझ्या दिशेने यायला निघाली तर पडली. खूप वेळा प्रयत्न केले तिने, म्हणजे ढोपरं फुटली तिची, खरचटलं. पण तुम्हाला सांगतो ओमकार, शेवटच्या क्षणी ना ती सायकल चालवत चालवत माझ्या दिशेने आली. क्या बात आहे. अशी बिलगली मला आणि मला म्हणाली की दादा मला सोडून जाऊ नका. घ्या ना घ्या. मावशी, मलाही भूक लागली, मला पण वाढणं. नलू एक चपाती मला म्हणा, यांच्यासोबत जेवायला बसतो मी. हो हो आणत्या. बाकी बाकी नाही, बाकी छान निवांत चाललंय एकदम. कामं चालली आहेत. पर दादा, तुम्ही पहिल्यापासून इथेच राहायचा का? नाही, लग्नाआधी मी गावाला राहायचो. अच्छा. ते नोकरीच्या शोधात मी मुंबईला आलो. पण तुम्हाला सांगतो, आमच्या घरातला मुंबईला येणारा मी पहिलाच. क्या बात आहे. इथं सेटल झालं आणि मग शरदला बोलावून घेतलं. जो मग ती देवासारखं धावून आला, तो आज आला नसता तर हे उपाशी राहिले असते. घरी आला की कसा आनंद आणतो ना घरात. स्वीटूचा फोन लागत नाहीये, झेपत नाही तर तू बाजू हो ना. जबाबदाऱ्या घ्यायच्या कशाला? फोन आहे का मस्करी? रॉकी, तू जरा ते ठेव आणि माझी मदत कर ना. इकडे ऑफिस काम करायला असतं, एक्सरसाइज करायला नाही. हा बेबी. दीक्षितांची फाईल सापडते का बघ. स्वीटूनी घेतली होती, ती मला आणून देणार होती. मला कुलकर्णींचं कन्साइनमेंट आलं की नाही माहिती नाही, पाठकांची डिलिव्हरी पोहोचली की नाही माहिती नाही. तू फोन का लागत नाहीये स्वीटूचा? ऑफिस मध्ये आली की नाही? आली नाही अजून? बेबी स्वीटू ना आली है, कब से आई है वो? अब मैं जाके देख के पूछूं किधर क्या कर रही है? मैं देखता हूँ बेबी. उसको क्या बोलना है बेबी? नीट ऐक. दीक्षितांची फाईल मिळत नाहीये, कुलकर्णींची कन्साइनमेंट पोहोचली की नाही माहिती नाहीये आणि पाठकांची डिलिव्हरी झाली का हेही माहिती नाहीये आणि तिचा फोन लागत नाहीये. दीक्षित, पाठक, कुलकर्णी. ए बेबी, वो क्या पूछना है? तू
ओके मेरे को मालूम है बेबी। डोंट वरी। ए स्वीटू, वो पाठक का डिलीवरी नहीं हुआ है तो दीक्षित का बच्चा किधर है? और वो कुलकर्णी का नाम कैसे रखेंगे फिर? अरे फाइल नहीं मिळत है। अरे बेबी बहुत टेंशन में, तू उसका काम जल्दी जल्दी कर, जल्दी आ। हाँ रॉकी दादा, मैं 15-20 मिनट में सब काम करके आती हूँ। स्वीटू हिंदीत का बोलते? जल्दी कर स्वीटू। अब बेबी मैंने बहुत डांटा है उसको, वो अभी तुरंत लाके देगी सब चीज। ओके हाँ तुझं चालू दे। बेबी मैं आता हूँ जरा, तू कुठे चालला? वॉशरूम जाके आता हूँ। कशी आहेस तू? तुझी मी बरी आहे, तुम्ही कशा आहात? एकदम छान, खूप आठवण यायची रोज. मग प्रवास नीट झाला ना? तुम्ही कसे आहात? मी छान आहे. कशीच काकी? मी बरी आहे. बस 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 इकडे. बस. काय आणलंयस खाऊ? थांब हे पकड. अरे काय तुझ्या? अगं म्हणजे मी चहा टाकू का? नाही नको बहिणी, असू दे मग. हे घे. खडखडे लाडू अजून मिळतात हे तुमच्याकडे? तू जेव्हा माहेरी जायचीस मी लहान असताना तेव्हा तू हेच आणायचीस ना? हो हा. मला नाही लाडू आहे ना तुला. थांब. हा एक आहे ना, हा तुझा, बाकी अख्खा डबा माझा आहे. एकच यार, आई चीटिंग आहे यार. अरे स्वीटू मला दे ना एक. हा? दे. घे ना. टुक टुक तुला टुक टुक, मला एक तरी मिळाला, तुला तो पण नाही. हे काय वेड्यासारखं वागतोय? काकी बघ नाही कसे वागतायत माझ्याशी. कपरे. ओम तुम्ही ना हे घ्या, ते राहू दे त्या दोघांना. वाव. हे काय? नाही नाही चीटिंग आहे, आई चीटिंग नाही करायची. अरे काकी सांग ना. अरे ह्याला काय अर्थ आहे काकी? हे माझं आहे. हा हेलो. हाँ रॉकी दादा. हेलो स्वीटू, अरे तू किधर है? जल्दी है, बेबी बहुत भड़क गई है, उसको कोई फाइल चाहिए. सॉरी रॉकी दादा, मी विसरले. मी निघते, लगेच निघते. तुला ऑफिसला नाही का जायचंय आज? पण लाड चल चल, जाऊया, उशीर होतो. जाऊया. निघालीस? हो मला खूप काम आहे काही ऑफिस मध्ये. सांभाळून जा आणि रात्री घरी येणारेस की शकूकडे राहणारेस ते कळव, मला फोन कर. हो. दादा काळजी घ्या हा, आणि नीट जेवा वेळेवर. ओके अच्छा. बाय रे. बाय चिन्या. नेलू मावशी येतो. दादा मी ऑफिसला जाते, याचा अर्थ तुम्ही डिलिव्हरी करायला बाहेर पडाल असा नाहीये. अगं नाही पडणार, तू नको काळजी करू, तू सांभाळून जा. हा जा, जा, सांभाळून जा. बाय बाय. काळजी. तू नीट जा. हो बाय बाय बाय. अहो अहो काय करते तुम्ही? कुठे चाललात? दादा नाही, मी तुम्हाला बाहेर जाऊ देणार नाही प्लीज. तू वेडा आहेस का तू? अरे आपल्या स्वीटूला बघ किती मेहनत करते ती. ऑफिस मध्ये तिने जागरण केलं, ओव्हर टाइम केला, आणि जे काही पैसे मिळाले ते माझ्या हातावर ठेवले तिने. आता पण बघ ना, स्वीटू आता ऑफिस मधून घरी आली, परत सामानाची डिलिव्हरी करायला निघून गेली, परत घरी आली आणि परत आता ऑफिसला गेली. आपली पोरगी काम करते म्हणून तिच्याकडनं किती काम करून घ्यायचं आपण? त्याला काय अर्थ आहे का? हे बघ मी आता बाहेर चाललोय, स्वीटूला यातलं काहीही सांगायचं नाही. आणि हे बाबा चिन्या, अरे तुझंही काम महत्वाचं आहे. दादा तुलाही जायचंय ना, चल निघ. अहो ऐक वहिनी, जाऊ देत ना भाऊजींना. त्यांना
बरं तुम्ही जा, पण लवकर ये. लवकर येतो, काळजी करू नको. सामान जे डिलिव्हर करायचं त्या पिशव्या दे ना. हो. मी आहे. तुम्ही काळजी घ्या हं. आणि ऐका, दगदग करू नका. हा, हो. येतो. अरे तू जा ना त्यांच्या मागे. तर तो कशाला हवा आहे? रस्त्यापर्यंत जा, त्यांच्याकडे लक्ष ठेव. बहिणी ऐका ना, काही व्यवस्था झाली का हो पैशांची? नाही ग, तू बघितलंस ना आता कोणत्या अवस्थेत बाहेर गेले हे. तुम्ही नका काळजी करू बहिणी, आपण करू ना काहीतरी. आणि अरे हे बघा, थांबा. काय अहो 4-5 ठिकाणी ना ओटी भरली माझी, तर हे सगळं सामान कामी येईल ना स्वीटूच्या एखाद्या कार्यक्रमाला. किती विचार करतेस तुम्ही. चल, मी मोहितच्या आईशी बोलून घेते. बहिणी कशाबद्दल? सुमन, अगं माणूस सगळी सोंग करू शकतो, पण पैशाचं सोंग नाही ना आणता येत. मोहितच्या आईला कळायला हवं की आपली परिस्थिती नाहीये. 40-50 हजार भरून हॉल बुक करणं नाहीये शक्य आपल्याला, हे सत्य त्यांना सांगायला हवं. साधं लग्न करूया ना, बोलून बघते ना मी त्यांच्याशी, काय म्हणतायत ते कळेल ना. फोन कुठे गेला? चल चल चल, भर खूप उशीर होतोय. अगं थांब स्वीटू, नाही. काही नको करूस. ताई काय तुला ओरडणार अरे नाही, अगं, तिला एक मिनिट. दादांना बरं नाहीये, सांग ना. हो सांगेन, मी पण फोन करून सांगू का? काय झालं? मोहितचा फोन आहे. हा सर, स्वीटू कुठे आहेस तू? मी आता ऑफिसला निघाले. मालविका मॅम चिडल्यात तिकडे, त्याच्यामुळे जरा घाईत आहे. म्हणजे मालविका चिडलीये याची तुला काळजी वाटते, आणि तुझा होणारा नवरा तुझ्यावर चिडलाय, रागावलाय, याचं तुला काही वाटत नाही? रडली नाही, विचारपूस केली नाही, मला साधं सॉरी म्हटलं नाहीस तू? सॉरी. आता मी बोलल्यावर शेटू खरं सांग, कुठेस तू? ओम आहे ना तिथे का गेला? एक काम करतो, मी तुला आता व्हिडिओ कॉल करतो. मला बघायचं तुझ्यासोबत कोण आहे. नाही काय ना, माझा तुझ्यावर अजिबात विश्वास नाही. व्हिडिओ कॉल करतो, तो रिसीव्ह कर. हा सर. स्वीटू, मला तुझ्याशी नाही, मला जरा तुझ्या आजूबाजूला बघायचंय. फोन फिरव स्वीटू, फोन फिरव. ओम आहे माझ्या बरोबर. तो दादांना बघायला आला होता आणि आम्ही आता ऑफिसला चाललोय. काय मेलं, ऊन वाढलंय. छे. आळवी. हॅलो हॅलो, अहो काय बोलायचं ते बोला लवकर, मला काम आहेत. नाही, मी बोलते, पण तुम्ही चिडू नका. कसं आहे ना, लग्नाच्या हॉलसाठी 40-50 हजार भरणं सध्या आम्हाला शक्य होणार नाही. शक्य नाही? नाही, म्हणजे आम्ही प्रयत्न केले नाही असं नाहीये, पण सध्या एवढे पैसे खर्च करणं नाही जमणार हो आम्हाला. हो, माझी मुलगी अगदी सोनं आहे. तुम्हाला, तुमच्या घरच्यांना, सगळ्यांना प्रेमानं सांभाळेल. फक्त आम्ही कमी पडतोय म्हणून तिच्यावर काही अन्याय होऊ देऊ नका. हो एवढंच ना. चला आता बरं, अजिबात चिंता करू नका. अहो तुमची मुलगी ती माझी मुलगी. आपण एक काम करूया का, मोहित परत आला ना की साखरपुडा उरकून घेऊया. साखरपुडा? अहो म्हणजे अजून खर्च. अहो
जरा ऐकून घ्या. साखरपुडा आपण साधेपणाने करूया. म्हणजे तुमची 4 माणसं, आमची 4 माणसं, एवढं तरी चालेल ना? चालेल. तुमचे खरंच खूप उपकार झालेत. नाही, ते उपकाराचं राहू द्या. पण कसं आहे ना, साखरपुडा होईपर्यंत आता तुमच्याकडे वेळ आहे. या सगळ्या वेळामध्ये तुम्ही लग्नाची सगळी तयारी, मानपान, मोहितची 4 व्हीलर गाडी, फ्रीज, वॉशिंग मशीन, या सगळ्यासाठी जे काही पैशाची जमवाजमा करायची ना, ती करून घ्या. आणि सगळी जमवाजमा झाली की मगच आम्हाला कळवा. म्हणजे आम्ही लगेच येतो ना मोहितला घेऊन साखरपुडा करायला. हो 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 हो, बघतो ना आम्ही करू काहीतरी. बर, ठेवू का फोन? हा हा. काय झालं वहिनी? वहिनी हा, नाही सुमन, मी आले. हा, जाऊन मी आले. हा, ओम आहे माझ्या बरोबर. तो दादांना बघायला आला होता आणि आम्ही आता ऑफिसला चाललो. एक मिनिट. हाय मोहित. हॅलो सर. हॅलो. कशी आता ह्यांची दादांची तब्येत बरी आहे? हो हो. बरं झालं तुम्ही तिथे आहात म्हणून काळजी नाही. पण आता मी माझं काम संपलं ना की मी स्वतः येऊन दादांची काळजी घेणार आहे. येस येस, ऑफकोर्स. तू लवकर ये, आम्ही मिस करतोय तुला. हा, आणि इनफॅक्ट स्वीटू पण मिस करते तुला. येस सर, मी माझं काम संपलं की येईल. काय ना, मालविका मॅमनी खूप महत्वाची जबाबदारी दिली आहे माझ्यावर. खूप मोठं काम दिलंय ना, सो ते कम्प्लीट करून मी येतो सर तिकडे. हा, बरं थांब ना, स्वीटूशी बोल ना. ती पण तुला मिस करते खूप. ठीक आहे, जाता जाता बोलूया. ओके चल. सॉरी तुटली. आय एम रिअली व्हेरी सॉरी. मोहित, एक मिनिट. तास तुटायची होती. स्वीटू, तुम्ही आधी ऑफिसला जा. तू फ्री झालीस की फोन करा मला स्वीटू, आठवणीने. मला जरा महत्वाचं बोलायचं तुझ्याशी. आठवणीने फोन कर. बाय. चल निघूया आपण. ऑन द पॉझिटिव्ह नोट, ती बघ ना, ती तुटली आहे. ती पण एक्साइट झाली मोहितला बघून. ती पण मिस करत असेल मोहितला. प्लीज ओम, आता ही वेळ नाहीये गंमत करायची. चल निघूया आपण. सॉरी. एक मिनिट थांब. एक मिनिट. काय करतोस तू? थांब जरा. नको नको ओम, ओम प्लीज असू दे, आपण जाऊ असेच. ओम असू दे. दुसरा पाय दे पटकन. व्हेरी गुड. छान दिसतात. आता कसं, तू खुश असलीस की मी खुश. स्वीटू तू खुश आहेस ना? आय मीन, मोहितशी लग्न करायचा डिसिजन घेतलायस आणि आय एम ओके विथ युअर डिसिजन. आय रिस्पेक्ट इट. तू मला नकार दिलास तेही चालेल, ओके. पण तू खुश आहेस ना मोहित बरोबर? आय मीन, तो तुला त्रास देत नाही ना? हे बघ, तुला गंमत माहिती, इथून पुढे काही वर्षांनी जेव्हा आपण म्हातारे होऊ, माझे केस पिकलेले असतील, दात पडलेले असतील, तेव्हा जेव्हा मी तुला भेटेन ना, तेव्हा मी तुला हेच विचारेन, स्वीटू तू खुश आहेस ना? कारण तू कायम खुश असणं माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे स्वीटू. पण निघूया. राहू दे स्वीटू, नवीन घेऊया ना आपण. अरे नाही, असू दे, शिवून घेऊ ना पटकन.
ओके शिवून घेऊ.